रोज तोच तोच नाश्ता करून आणि खाऊन खरंच खूप कंटाळा येतो ना. तसंच माझंही होतं आणि तुमचंही होत असेल तर बघा, हा ऑप्शन ना तर बेस्ट आहे. कारण उडदाची भजी म्हणजे आदल्या दिवशी फक्त डाळ भिजत घालावी लागते, दुसऱ्या दिवशी त्यामध्ये लसूण खोबरं वगैरे घालून मिरची घालून छान असं ते बारीक करून घ्यायचं आणि मग त्याची छोटी छोटी भजी सोडायची. अगदी खूप छान. आणि आता कशी थंडी चालू आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात ते छान पण असतं, अगदी कमी वेळात होतात आणि नाश्त्याला बेस्ट ऑप्शन आहे हा. आणि खूप खायला कुरकुरीत आणि एकदम अशी टेस्टी लागतात. तर बघा, मी आज हाच नाश्ता बनवला होता आणि हे दोघं बघा इकडे ताव मारत होते त्याच्यावरती. तसं मला तर खूप म्हणजे खूप आवडली. त्याला मी स्कूलमध्ये सोडून आले होते आणि जेव्हा घ्यायला गेले ना तेव्हा आज असं त्याचं चाललं होतं ना की त्याच्या मैत्रिणीकडे म्हणजेच त्याला ओवीकडे जायचं होतं आज आणि तो खूप हट्ट करत होता. म्हणून त्याची मम्मी म्हटली की चला जाऊन थोडा वेळ येऊया आपण. मग मी गेले तिकडे तर बघा तसमे एकदम म्हणजे तिथं फिश होते ते एकदम खुश झाला होता बघून. त्याने तो खेळत पण होता छान तिकडे. आणि कसं आहे की रोज रोज घरी आपल्यासोबत किंवा किती खेळणी असली तरी मुलं कंटाळतातच आणि असं वेगळं काहीतरी त्यांना बघायला भेटलं तर ते खूप खुश होतात. म्हणून मग मी त्याला घेऊन आले घरी तिथून. त्याच्यानंतर मी संक्रांतीच्या तयारीसाठी गेले तर बघा बाजारात खूप छान संक्रांती वगैरे आल्यात आणि इकडे मी संक्रांतीला पूजासाठी साहित्य पण घेऊन आले, भाजीचं पण साहित्य थोडं थोडं घेऊन आले आणि तेच माझं आता इथं नीट वगैरे करून ठेवायचं चाललंय आणि संक्रांत पण घेऊन आले. चला भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.